पहिलं प्रेम भाग 3 मराठी कथा. नेहाला अंघोळ करायची होती, पण तिच्या ड्रेसचा मागचा हुक अडकला होता. ती थोडी वैतागली आणि ओल्या हातांनी तो काही केल्या सुटत नव्हता. क्षणभर ती थांबली आणि विचार करू लागली. आता काय करायचं? शेवटी थोड्या संकोचात नंतर तिनं अजयला आवाज दिला. अजय, जरा मदत करशील का? अजय आत आला आणि समोर तिचं ते सौंदर्य पाहून तो क्षणभर बघतच राहिला आणि वेगळाच विचार त्याच्या डोक्यात शिरला. पण लगेच स्वतःला सावरत शांतपणे तिची मदत करण्यासाठी पुढे गेला. त्याने काळजीपूर्वक हुक काढला आणि तिला मोकळी केली. क्षणभर दोघेही शांत उभे होते. अजयने हळूच तिचा हात धरला आणि त्या स्पर्शाने नेहा थोडी थांबली, पण तिने त्याला दूरही केलं नाही. त्या क्षणात शब्दांची गरज नव्हती, भावना सगळं सांगत होत्या. आज सगळीच दोघांचीही होती. सकाळही दोघांचीच होती. मागील भागात आपण पाहिले होते की नेहा आणि अजय लग्न करण्यासाठी घर सोडून पळून आले आहेत. आता पुढे कथा खूप रंजक आहे, त्यामुळं शेवटपर्यंत पाहून कथेचा आस्वाद घ्या. तर बाहेर गाड्यांचा आवाज ऐकून अजयच्या काळजात धस्स झालं होतं. त्याला वाटलं होतं नेहाच्या बाबांचे गुंड आले की काय. पण जेव्हा त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं, तेव्हा त्याला जीव भांड्यात पडला. बाहेर कोणताही शत्रू नव्हता, तर अजयचा जिवलग मित्र विक्रम होता. अजय सध्या विक्रमच्याच शेतातल्या रानात लपून राहत होता. विक्रम एकटा आला नव्हता, तर त्याने अजय आणि नेहासाठी दैनंदिन उपयोगाचे सामान आणले होते. त्यात गहू, तांदूळ, काही भाज्या आणि नेहासाठी औषधं होती. विक्रमला माहित होतं की दोघं घराबाहेर पडू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल होतील, म्हणून त्याने सर्व काही केलं. नेहा तर चटई पकडून होती. तिच्या मनात विचारांची गर्दी होती. टेन्शनमुळे तिचं डोकं दुखत होतं. तिला स्वतःवर शंका येऊ लागली होती की जे केलंय ते खरं प्रेम आहे की शरीराचे आकर्षण. तिला काही समजायला मार्गच नव्हता. दोघेही थंड पडले होते. अजयने धावतच जाऊन विक्रमने आणलेली पिशवी तपासली. नेहाच्या पोटात दुखण्यावरचं कारण कोणतंही विपरीत संकट नसून भीतीमुळे निर्माण झालेली शारीरिक व्याधी होती. गेले 2 दिवस ती सतत बाबा येतील आणि आपल्याला वेगळं करतील या विचारात होती. हा प्रचंड मानसिक तणावामुळे स्ट्रेस तिच्या पोटात जोरात कळ येत होत्या. विक्रमने आणलेल्या थोडं गरम दूध आणि ताक अजयने तिला पाजलं, त्यामुळे तिला थोडं बरं वाटू लागलं. विक्रमने अजयला सावध केलं. अजय, सध्या तरी बाहेर शांतता आहे, पण नेहाच्या बाबांची माणसं आसपास गावात तुमची चौकशी करत आहेत. जोपर्यंत नेहाची तब्येत सुधारत नाही, तोपर्यंत तुम्ही या रानातून बाहेर पडू नका. अजय समोर आता एक दुहेरी संकट होतं. एकीकडे नेहाची खालावलेली तब्येत आणि दुसरीकडे गुंडांचा वाढता वावर. अजय आपल्या कुटुंबाला आणि नेहाला सुरक्षित ठेवण्यासाठी विक्रमच्या मदतीने आता एक नवीन प्लॅन आखणार आहे. अजय रानात विक्रमने आणलेल्या सामान लावत असतानाच विक्रमच्या फोनवर एक मेसेज येतो आणि दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. तिकडे गावात अजयच्या घरी नेहाच्या बाबांच्या गुंडांनी धुमाकूळ घातला होता. गुंडांना खात्री होती की अजय नेहाला घेऊन कुठे ना कुठे लपला आहे. अजयचा पत्ता काढण्यासाठी त्यांनी त्याच्या घरावर हल्ला केला. अजय तिथे न मिळाल्यामुळे त्याचा सूड उगवण्यासाठी आणि त्याला बाहेर खेचून आणण्यासाठी गुंडांनी अजयच्या वृद्ध आईला आणि तरुण बहिणीला बळजबरीने गाडीत टाकून सोबत नेलं. घरातल्या वस्तूंची तोडफोड करून त्यांनी अजयसाठी एक निरोपच सोडला होता. जर आई आणि बहिणीला जिवंत बघायचं असेल तर नेहाला घेऊन मुकाट्याने आमच्या समोर ये. ही बातमी ऐकताच अजय रडायला लागतो. त्याला समजत नाहीये की नेहाला वाचवू की आपल्या कुटुंबाला. नेहाची प्रकृती अजूनही नाजूक होती. तिला या परिस्थितीत सोडून जाणं अशक्य आहे, पण दुसरीकडे आणि बहिणीचा जीव धोक्यात आहे. अजयच्या डोळ्यात आता भीतीची जागा रागाने घेतली होती. तशीच नेहा आता हात हातात घेत आणि त्याला आश्वस्त करते की मी माझ्या बाबांना चांगले ओळखते की ते कितीही वाईट असले तरी तुझी आई आणि बहीण सुरक्षित आहेत. ते महिलांचा खूप आदर करतात आणि माझ्या पोटातही आता दुखत नाहीये. कथा आवडल्यास आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. विक्रम सामान देऊन गेल्यावर घराबाहेर जाण्याची आता चिंता नव्हती. अजय तिच्या शेजारी बसून तिला आधार देत होता. त्याने हळूच तिच्या कपाळावर हात ठेवला. आता कसं वाटतंय? नेहाने काही
डोकं हलवून ठीक आहे म्हटलं. नेहाला अंघोळ करायची होती, पण तिच्या ड्रेसचा हुक अडकला होता. ती थोडी वैतागली आणि ओल्या हाताने तो काही केल्या सुटत नव्हता. क्षणभर ती थांबली आणि विचार करू लागली, आता काय करायचं. शेवटी थोडी संकोचतच तिने अजयला आवाज दिला, अजय, जरा मदत करशील का. अजय आत आला. नेहाची अवस्था पाहून तो क्षणभर थांबला, पण लगेच स्वतःला सावरत शांतपणे तिची मदत करण्यासाठी पुढे गेला. त्याने काळजीपूर्वक हुक सोडवला. क्षणभरात दोघेही शांत उभे राहिले. अजयने हलकेच तिचा हात धरला आणि त्या स्पर्शाने नेहा थोडी थांबली, पण तिने त्याला दूरही केले नाही. त्या क्षणात शब्दांची गरज नव्हती, भावना सगळं सांगत होत्या. त्या सकाळी त्यांच्या नात्यात एक नवीन वळण घेतलं होतं. रानातल्या त्या खोलीत आता एक वेगळीच शांतता होती. काही वेळापूर्वीच्या त्या प्रेमळ क्षणानंतर आता वास्तवाचे चटके देणारे रूप समोर उभं होतं. अजय खिडकीपाशी उभा राहून बाहेर पाहत होता, तर नेहा चटईवर बसून विचार करत होती. अजय, आपण किती वेळ असं लपून राहणार. नेहाने हळूच विचारलं. तिने अजयच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. माझ्या बाबांनी तुझ्या आईला आणि ताईला नेलं आहे. हे सगळं माझ्यामुळेच होतंय. मला स्वतः खूप गुन्हेगार असल्यासारखं वाटतंय रे. अजयने वळून तिचे दोन्ही हात हातात घेतले. नेहा, तू गुन्हेगार नाहीयेस. गुन्हेगार ते आहेत ज्यांनी राजकारणासाठी आणि इव्रतीसाठी स्वतःच्या मुलीचा सौदा केलाय. पण आता गप्प बसून चालणार नाही. विक्रमने सांगितले की गुंड त्यांना शहराबाहेरच्या एका गोदामात गोदामात घेऊन गेले आहेत म्हणून. तर प्रिया खंबीरपणे म्हणाली, मग आपण पोलिसांकडे जाऊयात का. पण अजयला परिस्थितीचं गांभीर्य माहीत होतं. तुझे बाबा मोठे प्रश्न आहेत ग. पोलीस त्यांच्या खिशात असू शकतात. आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. मी आज रात्री त्या गोदामात जाणार आहे. प्रिया घाबरली. पण तू एकटा कसा जाणार. ते लोक तुझ्यावर हल्ला करतील रे. अजयच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. मी एकटा नाहीये विक्रम, आणि त्याचे मित्र माझ्यासोबत असतील. आपण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे. तू इथेच सुरक्षित राहायचं जोपर्यंत मी आई आणि ताईला घेऊन येत नाही तोपर्यंत. अजयने प्रियाला पुन्हा एकदा जवळ घेतलं. जरा मला काही झालं तर. प्रियाने त्याच्या ओठांवर हात ठेवला. असं काहीही बोलू नकोस. तू सुखरूप परत येणार आहेस माझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी. मी तुझी वाट पाहीन. तिकडे शहरातल्या बाहेर एका निर्जन गोदामात ते जे एखाद्या गुन्हेगारासारखे भयानक दिसत होते, तिथे नेहाच्या बाबांनी आपला क्रूर डाव खेळला होता. अजयला आयुष्यातून उठवण्यासाठी त्यांनी त्याच्या सर्व कमकुवत दुव्यावर त्याच्या बहिणीवर घाला घातला. अजयची बहीण स्वाती रडून रडून हतबल झाली होती. समोर नेहाच्या बाबांचा उजवा हात असलेला एक क्रूर गुंड उभा होता. नेहाच्या बाबांनी बदला घेण्यासाठी नशेत तिथेच एका पुजाऱ्याला बळजबरीने बोलावलं होतं. माझ्या मुलीला त्याने पळवलं ना, आता त्याच्या बहिणीचं आयुष्य मी उद्ध्वस्त करणार. नेहाच्या बाबांनी गर्जना केली. अजयच्या आईच्या डोळ्यांदेखत बंदुकीच्या धाकावर त्यांनी स्वातीचं लग्न त्या गुंडासोबत लावून दिलं. स्वातीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं गेलं, पण ते लग्नाचं बंधन नव्हतं, तर अजयला आयुष्याची जखम देणारं एक भयानक खेळ होता. अजयने पूर्ण ताकदीनिशी गोदामाचं मोठं लोखंडी दार उघडलं. त्याच्या हातात सळई होती आणि डोळ्यात अंगार. आई, ताई, त्याने जोरात हाक मारली, पण आतून फक्त त्यांचा आवाज प्रतिध्वनी परत आला. रिकामं गोदाम आणि उरलेलं निराश गोदाम पूर्णपणे रिकामं होतं. अजय पोहोचण्याच्या काही मिनिटं आधीच नेहाच्या बाबांना कोणाकडून तरी खबर मिळाली होती की त्यांनी सगळ्यांना घेऊन तिथून पळ काढला होता. अजयने आजूबाजूला पाहिलं. तिथे जमिनीवर सापडलेल्या अक्षता आणि स्वातीचा पडलेला एक दागिना पाहून त्याला खात्री पटली की त्याला भीती होती तेच घडलं आहे. त्यांचं लग्न लावून ते लोक आता इथून निघून गेले होते. अजय आणि विक्रमने अख्खा परिसर पिंजून काढला. प्रत्येक संशयास्पद ठिकाणी तपासले, पण स्वातीचा कुठेच पत्ता लागत नव्हता. नेहाच्या बाबांनी इतक्या चलाखीने तिला गायब केले होते की जणू ती हवेत विरली होती की काय. रात्रीचा अंधार गडद होत होता आणि अजयच्या मनातील भीतीही. स्वाती कुठेही सापडत नाही हे वास्तव्य त्याला चटके देत होते. अजय पुन्हा एकदा त्या रिकाम्या गोदामात आला. तिथे जमिनीवर पडलेला स्वातीचा एक तुटलेली बांगडी त्याला सापडली. ती हातात धरताच अजयला रडू कोसळलं. अजय रानात परतला तेव्हा नेहा त्याची वाट पाहत दारात उभी होती. अजयची अवस्था पाहून तिला समजले की काहीतरी भयानक घडलं आहे. नेहाने त्याला सावरलं आणि आत नेलं. अजय, धीर धर.
आपण पोलिसांकडे जाऊया. नेहाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. 1 महिना उलटला होता. अजय पूर्णपणे खचला होता, पण त्याने शोध थांबवला नव्हता. नेहाने त्याला प्रत्येक पावलावर साथ दिली होती. आज अजय शहरातल्या एका गर्दीच्या बाजारपेठेत काही घरगुती सामान घेण्यासाठी एका दुकानात उभा होता. अजय काउंटरवर पैसे देत असताना अचानक त्याची नजर बाजूला उभ्या असलेल्या एका स्त्रीवर पडते. तिने साधी साडी नेसली होती, डोक्यावरून पदर घेतला होता आणि तिच्या गळ्यात ते काळं मंगळसूत्र लख्ख चमकत होतं. अजयचे डोळे विस्फारले. ती होती स्वाती. स्वाती! अजयच्या तोंडातून जोरात आवाज निघाला. स्वातीने मागे वळून पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. अजयला वाटलं होतं की धावत येऊन त्याला मिठी मारेल, पण अजयने तिच्या दिशेने पाऊल टाकताच स्वातीने नेहाने हातातली पिशवी तिथेच टाकली आणि ती गर्दीत पळू लागली. खूप भयंकर सत्य समोर येणार होतं आता. काय झालं असेल महिनाभरात स्वातीसोबत, की स्वाती त्या गुंडाला आपला पती मानू लागली आहे? तर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.